आज मी काही कारणास्तव स्वारगेटवरनं बसने प्रवास करत होतो. माझा कोणताच विचार नव्हता कंटेंट शोधायचा, पण बसमध्ये चढल्यानंतर मला बसचं काही असं हाल दिसलं. ही तीच बस आहे जी आता मध्ये नवीन लॉन्च झाली होती, गुलाबी बस. काही वर्षातच ह्या बसचा असा हाल झालाय. सीटांचा पार बाजार उठलाय आणि आतमधनं सिच्युएशन बघितली तर असं वाटतं भांगारवाले पण घेणार नाही. मला एक कळत नाही, ह्यांच्याकडे मेंटेनन्स नावाची गोष्ट असते का नाही. अरे प्रवाशांनी 10 रुपये देऊ दे, पण त्या 10 रुपयात तरी त्याला सुखद प्रवास नको मिळायला का? तुम्ही पण बघितलंच असेल की कित्येक वेळा अशाच बस बंद पडलेल्या असतात रस्त्यावर. जर त्यांचा वेळोवेळी मेंटेनन्स केला, त्यांच्यावर खर्च केला, तर त्या गाड्या असे कामच का काढतील? काय बस तर एवढे डेंजर झालेत की चौकात याच्या आधीच लांब आवाज होतो त्या बसचा. कधी हाय बसचा आवाज ऐकलाय का? तसा आवाज येतो त्या बसचा. बस चौकात आल्यानंतर अख्ख्या चौकामध्ये शांतता असते, त्या बसचा एकटेचाच आवाज असतो. सध्या सगळीकडेच घोटाळे चालू आहेत, त्यामुळे मी डोळे बंद करून सांगू शकतो की मेंटेनन्सच्या बाबतीत पण घोटाळे होत असणार. त्यात हा स्वारगेटचा रोड, इथले खड्डे एवढे मोठे आहेत की टू व्हीलर पडली की डायरेक्ट पलटीच होईल. हा एरिया ज्यांच्या अंडर येतो ते लोक काय झोपेत आहेत का कळत नाही मला. एवढे भांगार रोड आणि तिथली घाण बघितली ना, रोडच्या कडेला एवढी घाण असते ना, म्हणजे पाणी बिनी तुंबलेलं आहे पार. तेच पाणी घाणेरडे आजार पसरवणार, मच्छर पसरवणार, त्यामुळे रोगराई पसरणार. सध्या पुण्यामध्ये कुणीही असू दे, कुठला कॉन्ट्रॅक्टर असू दे, कुठला आमदार खासदार कुणीही असू दे, महानगरपालिकेचे लोक असू दे, सगळे दळिंद्रेपणाचं काम करतात. ह्यांना खायला पैसे कमी पडतात, त्यामुळे हे रस्त्यावरचे डांबर पण खायला लागलेत. पुण्यातल्या लोकांची जिंदगी खराब करून टाकली या माणसांनी. नाही तिथं पैसे वाया घालवतात आणि जिथं करायचे तिथं अजिबात करत नाहीत. आता गणपती आलेत, आता बघा की मिरवणुकीच्या टायमिंगला कसे बॅनर लागलेले असतील नेत्यांचे. नेते अशा मंडळांना असे होस्ट करतात. कॉम्पिटिशन चालू असते, कॉम्पिटिशन नेत्यांमध्ये कॉम्पिटिशन. कुणाचे इथे किती भारी साऊंड लावतात, पण हेच दळभद्री नेते काम करायच्या वेळी कुठं गायब असतात काय माहिती. ह्यांच्यावर जास्ती बोलून पण फायदा नाहीये, पण मी बोलत राहणार कारण माझं कामच आहे ते. बाकी मला शेवटीला एवढंच वाटतं की पुणेकरांनी छान व्हावं, कारण ह्यांच्याकडनं अपेक्षा करणं तर चुकीचं आहे. अजून एक गोष्ट अशी की मी अशा सामाजिक मुद्द्यांवर नेहमीच बोलत असतो, मग तो कोणताही मुद्दा असू दे. पण हे काम मी एकटाच मोठ्या प्रमाणात नाही करू शकत, त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. जर तुम्ही माझ्यासोबत ग्राउंड लेवलवर उतरून काम करू शकता आणि तुम्हाला ती इच्छा असेल तर माझा DM ओपनच आहे. ज्यांना मनापासून इच्छा आहे त्यांनी नक्की मेसेज करा.